Okay. वेलकम बॅक टू दिस न्यू व्हिडिओ. यस, माहितीये खूप दिवस नाही, महिने. मला जसं आठवतंय, आय थिंक लास्ट व्हिडिओ पडला होता आपला एप्रिल मंथ मध्ये. तो पण 7 का 8 एप्रिल असं काहीतरी डेट होती. क्लॅरिफिकेशन आणि हे सगळं आधीच देऊन ठेवतो. खूप बिझी शेड्यूल होता. ऑफिस काम खूप जास्त ओव्हरलोड होता कामाचा, आणि प्लस थोडीशी पर्सनल कामं पण चालू होती. यामध्ये ट्रॅव्हल चालू होतं. शूट पण बरंच काही केलं ट्रॅव्हलिंग मध्ये, पण ते एडिट करण्यासाठी टाइम मिळत नव्हता. तसंच आज पण ट्रॅव्हल करतोय, सहस्त्रकुंड धबधबा जातोय. आय थिंक हा पहिल्यांदा आपण सहस्त्रकुंड जातोय. नाही, मी पर्सनली गेलेला आधी, दुसऱ्यांदा जातोय सहस्त्रकुंड. पण युट्यूब शूट करतोय मी फर्स्ट टाइम सहस्त्रकुंडसाठी. सो एक्साइटेड आहे. नवीन रूट ट्राय करतोय आणि न्यू डेस्टिनेशन आहे. सगळं नवीन असणार, म्हणजे असं नाहीये. म्हणजे असं माझं प्रत्येक वेळेस कसं असायचं की एक डेस्टिनेशन एक्सप्लोर केल्यानंतर त्या डेस्टिनेशनला 3 वेळेस एक्सप्लोर करत होतो मी पूर्ण कम्प्लीट. जेव्हा ते एक्सप्लोर होईल फायनल, तेव्हा त्याचं बंद होईल ती डेस्टिनेशन. पण सहस्त्रकुंड इज समथिंग की फर्स्ट टाइम आपण ट्रॅव्हल करतोय तिकडे. नवीन रूट आहे, रूट सिनिक आहे, वातावरण छान आहे, पावसाचं वातावरण आहे. इन रूट पाऊस लागेलच 100%, असे चान्सेस जास्त आहेत, कारण की काळे काळे ढग आहेत. बाकी इंद्रदेव पाहून घेतील. ब्युटिफुल व्ह्यू. यू एन्जॉय दिस व्ह्यू, आय विल एन्जॉय द राईड. लेडीज अँड जेंटलमेन, तुम्ही पाहू शकता तामसाचा सुंदर असा घाट सुरू झालेला आहे. मजा येते. छोटासा रोड आहे आणि मस्त घाट आहे. छोटाच आहे, एक 4 किलोमीटरचा असेल मॅक्स. पण मजा येते. एकदम असा ग्रीन ग्रीन आणि पूर्ण कव्हर झालेला आहे सगळं. सध्या आजूबाजूचे डोंगर तर पहा ना, कसले सही पूर्ण लश ग्रीन आहे, लश ग्रीन. आणि मजा येते. कसं रस्ता चांगला आहे, थोडा थोडा मध्ये पॅच खराब आहे, ते असलाच पाहिजे असं मला वाटतं. ओके, प्लेन रस्त्यावर गाडी चालवायला बोर होतं, माझा पर्सनल पॉइंट आहे. पण तिथे मजा येते. सध्या या रूटवर मी मागच्या 8-10 दिवसातून दुसऱ्यांदा येतोय. हा जो समोरचा डोंगर आहे, आय थिंक तुम्हाला दिसत असावा. दॅट इज झूम दिस. ओके, हा जो डोंगर आहे, या डोंगराला मी खूप असं पाहतोय, कारण डोंगराचा जो मेन वाला पार्ट होता, हा यांनी पूर्ण फोडून काढलाय कन्स्ट्रक्शन साठी. आणि ते पण स्पेशली हायवेच्या कन्स्ट्रक्शन साठी. कारण की खालून त्याला रोडला जो स्ट्रॉंग बनवण्यासाठी भर लागते ना, त्यातला तो मुरुम उकडून ते त्या रोडच्या खाली टाकताय, त्यामुळे त्याला स्ट्रॉंगनेस येते. पण हे खूप डोंगर याच्याने खराब होत चालले. आता तो जो तिकडचा डोंगर आहे, तो पूर्ण त्यांनी फ्रंट साइड पूर्ण खोदून काढलाय. याला पूर्ण असं गोल वेडा मारून त्याला हे केलंय. कुठेतरी एक मान्य आहे, डेव्हलपमेंट कडे आहे, पण निसर्गाला आपण त्रास देतोय. निसर्गाचा प्रकोप एवढे म्हणजे झालं फक्त, बस एवढीच इच्छा आहे. काम चालू आहे, पूर्ण काढून टाकतोय. ओके, सो बॉयज अँड गर्ल, लेडीज अँड जेंटलमॅन, इट्स अन अपडेट. तामसा पोहोचलेलो आहे. आता तामसावर ना आपल्याला राईट साईडला डायव्हर्जन घ्यायचा असतो. तामसावरनं सरळ रस्ता हदगाव जातो आणि राईट कडे जाणारा रस्ता भोकरकडे जातो. भोकरकडनं सुद्धा हायवेने आपण हिमायतनगर, इस्लापूर जाऊ शकतो सहस्त्रकुंडकडे. पण आतल्या रस्त्याने एक शॉर्टकट आहे आणि छान आहे तो रस्ता. सो वी आर गोइंग टू प्रेफर दॅट रूट फर्स्ट. एकदा टायर प्रेशर चेक करायचं आहे मला. गाडी थोडीशी वोबल होत आहे असं वाटतंय. जर कुठे इथे दुकान दिसलं तर बेटर होईल मला, कारण की गावातच मिळेल ते. प्रेशर खूप कमी होता, फील होत आहे आता जेव्हा मी एक्सलेटर दिल्यानंतर गाडी पूल करते ना ज्या पद्धतीने, त्याच्याने लेट इट बी. फक्त आता थोडस कर्व्हला जास्त आपल्याला कर्विंग नाही करता येणार, कारण की आता टायर आणि रोड कॉन्टॅक्ट कमी होणार. सो इट क्वाइट बी रिस्की.
कसला सही रूट आहे. कसा रस्ता घेतला आपण हा? आपण स्टार्टिंगला चोरून पाटीवरून आलो. हा करेक्ट. पाटी लहान लोन हा. हा तामसा मार्गे इकडे आपण तामसावरून आपण निघालो हिमायतनगर मार्गे. हा आपल्याला जाता जाता जवळगाव वगैरे गाव लागले. हा. आणि हा जो रस्ता आपण आता जस्ट हा जॉईन झालोय हा तो भोकर कडून येणार रस्ता आहे का? अच्छा, हा डायरेक्ट स्टेट हायवे. स्टेट हायवे. अच्छा ओके. आणि ते जवळगाव म्हणजे जवळगावकरांचं. ओके. आमदार साहेब, आमदार का खासदार? माझी माझी झाली. ओके 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 कंटिन्यू. बॉईज अपडेट. 4 किलोमीटर नंतर आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे सहस्त्रकुंडासाठी. 4 किलोमीटरची गरज नाहीये. इथनं आपल्याला हा एक कमान जी आहे ना या कमानीमधनं लेफ्ट टर्न घ्यायचा असतो. ही आहे सहस्त्रकुंड धबधब्याची कमान. मध्ये एक महादेवाचं मंदिर आहे त्यासाठी ही कमान बनवलेली. बॉईज अँड गर्ल, लेडीज अँड जेंटलमॅन, सहस्त्रकुंड मध्ये आलेलो आहे. धबधब्याकडे जायचं इन रूट आहे. बारच्या बाहेर थांबलो होतो कारण की इच्छा होती गुरुवारची. आणि जसं दिसतंय समोर तिकडे पाऊस पडतोय असं वाटतंय. टायरचं थोडस प्रेशर कमी करायचं होतं. हा आपल्याला वातावरण कधी निराश करत नाही. हा वातावरण निराश नाही करणार आपल्याला. बघूयात कसं आहे. पाऊस पडतोय नाही पडतोय. पडला तर बेटर होईल. पाऊस पाऊस हवा आहे म्हणजे राईड एकदम छान वाटेल. अजून भारी फील होईल. बट ऑन द टॉप ऑफ दॅट काय नाही, गाडी थोडीशी बाउन्स जास्त करत होती म्हणून टायर मध्ये थोडी हवा कमी केली. ओके तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत सहस्त्रकुंड पर्यटन स्थळ. आता आपण पहिली इकडची वाली साइड एक्सप्लोर करूयात, नंतर पलीकडे जाऊ. 2 व्हीलर पार्किंग चार्जेस. Guys, we are going to another side of the काय म्हणतात आपल्या सहस्त्रकुंड धबधब्याची दुसऱ्या बाजूला जातोय कारण की इकडे थोडासा रश वाटतोय आणि व्ह्यू पण प्रॉपर नाहीये कारण की इथं पाणी कमी आहे. थोडस ऑड टायमिंगला आलोय ना. पाणी आहे, सगळा मजा येते, वातावरण छान आहे, नाही वारं नाही. सो मंडळी दुसऱ्या साईडला व्ह्यूला आलेलो आहे. ही अशी जागा आम्हाला आवडते. कोणीच नाहीये, ओनली अभि भाऊ आहे. कोळी से हॅलो टू कॅमेरा अभि भाऊ. ओके सो तर बस आम्ही चौघच जण आहे इथे आणि इकडचा व्ह्यू एकदम छान आहे. मी दाखवतो तुम्हाला आता लगेच. मस्त मस्त. जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, एज यू कॅन सी म्हणजे थोडेसे ग्लिम्स पाहिले धबधब्याचे. हे तर माझ्या मते आता अजून काहीच पाणी नाही. पाणी अजून खूप जास्त वाढेल. कधीपर्यंत वाढेल? अजून 15 दिवसांनी, म्हणजे एकंदरीत ऑगस्ट मिड ऑगस्ट पर्यंत इथं अख्खा चहा सारखं पाणी आहे, चॉकलेटी कलरचं. पण जे काही आता आहे खूप छान आहे. पलीकडचा जो व्ह्यू आहे त्या साईडचा, इकडे आम्ही थांबून आलो आता, तिकडे काही छान व्ह्यू नाही वाटला. सो वी टूक डिसिजन टू कम अलॉंग दिस साईड. आणि इकडे छान व्ह्यू आहे. हा पूर्ण पट्टा एकदम छान फ्लो होतोय आणि इथे कोणीच नाहीये. दिस इज द वन ऑफ द बेस्ट थिंग विच आय लव्ह. बाकी सो फार सो गुड, एन्जॉईंग. वेदर छान आहे म्हणून. ओके सो मंडळी, विथ दिस गुड नोट वी आर सेइंग गुड बाय टू दिस व्ह्यू अंटिल नेक्स्ट टाइम. आता ज्या कामासाठी महत्वाच्या आलो होतो ते काम करून घेऊयात पटापटा. फक्त ते काम आम्हाला ऑफ कॅमेरा करायला लागेल कारण की नाहीतर 18+ कंटेंट बनेल, हा कॉन्टेंट बनेल. पण ते ऑफ कॅमेरा काम करून घेतो आणि जशी आपली परत एकदा राईड सुरू होईल परत एकदा भेटतो. सो जस्ट इन 1 2 3 गो. Yes guys, welcome back on the highways. Let's talk about the day. आजचा दिवस असा एक प्लॅन्ड होता की ऑफिसचं काम पटपट फास्ट आवरून टाकायचं आणि त्यानंतर
राईडला जायचं. राईडला जाण्याचं कारण होतं की एक काम पण होतं, ते काम इम्पॉर्टंट होतं ओव्हर राईड. सो तर मग इथे जवळ एक काम होतं ऑफिशियल, ते कम्प्लीट करून घेतलं. प्लस व्ह्यू पण झाला, राईड पण झाली, म्हणजे सगळे असे सूत्र जुळून आले आणि ते जुळवले सुद्धा. त्यामुळे हे एक काम झालं. बाकी एव्हरीथिंग इज गुड अँड फाईन. आय होप की व्हिडिओज आता थोडेफार तरी कंटिन्यू राहावेत युट्यूब वरती. ऍक्च्युली कारण शेड्यूल खूप जास्त टाईट असल्यामुळे कुठेतरी एक वेळ मिळत नव्हता व्हिडिओ एडिट साठी, जसं की मी बोललो. आणि त्यामुळे ट्रॅव्हल पण होत नव्हता, ट्रॅव्हल खूप कमी व्हायचा आणि लोकल प्लेसेस वरती ट्रॅव्हल व्हायचं. मग असं काही दाखवण्याची इच्छा पण होत नव्हती, एडिट वगैरे करून अपलोड करावी असं काही. पण दिस इज समथिंग क्वाईट लॉंग रूट, क्वाईट लॉंग ड्राईव्ह. त्यामुळे आज शूट करण्याची इच्छा पण झाली आणि चांगलं पण वाटलं. अजूनपर्यंत ऊन नाही वाटलं, म्हणजे ऊन नाही आहे सकाळपासून, आभाळाचं वातावरण आहे पण पाऊस काय पडलेला नाहीये अजून. त्यामुळे थोडीशी डिसअपॉइंटमेंट आहे, पण अजूनही होप्स आहेत की पाऊस लागेल, थोडा का होत नाही. एक थोडासा जरी पडला ना, इट विल फील बेटर आणि एक मूड अजून जास्त फ्रेश होईल, एवढी इच्छा आहे. बाकी काय सेम जसं आता त्याच रूटने जाणार आहे. जेवढा वेळ दाखवू शकतो तेवढा वेळ छान छान सिनिक रूट्स दाखवेल तुम्हाला. आफ्टर दॅट वी हॅव टू जस्ट ड्राईव्ह अँड राईड इन डार्क. सर, हाऊ वॉज द डे? मस्त मस्त. एका फोटोमुळे एका फोटो नाही, हा एका फोटोमुळे पाणी आखरीला आलंच. इच्छा नव्हती माझी पण आलं. हे गप्पे बघ, कसलं भारी पाऊस पडलाय निवळ एकदम. गाडी कशी छान खराब झाली आहे, चिखल चिखल चिखल. ठीक आहे, व्हॉट एव्हर इट इज. पण टॉकिंग अबाउट द डे, डे एकदम छान होता. काम झालं, राईड झाली. सहस्त्रकुंडचा धबधबा खूप दिवसानंतर पाहिला, तुम्हाला पण पहिल्यांदा दाखवलाय मी. आणि या मंदिरात दर्शनाला थांबलो होतो. मंदिराचं नाव काहीतरी 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 आहे, पण कमिटी चांगली आहे, समोर गोशाला वगैरे सगळं काही बरंच काही दिसतंय. So far so good, and now we are going to end up this video. कॅमेरा पण डिस्चार्ज आहे आणि पटपट डिस्टन्स पण कव्हर करायचं आहे अंधाराच्या आधी, कारण की पाऊस जरा जास्तच जोरात येईल असे संकेत दिसत आहेत दासतवारांचे. ती नाही दिसली तेच चांगली. हा, ती नाही दिसली तेच चांगली. हा, संकेत न दिसला तोच चांगला. तर मित्रांनो, भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय. जगा मित्रांनो. 240 किलोमीटर and done.